कसे आहात आपण? मनीषाज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ही ग्लास स्किन जी सध्या जोराचा विषय चालू आहे, ट्रेंडिंगमध्ये आहे, तो म्हणजे ग्लास स्किन आणि कोरियन स्किन. ही कोरियन गर्ल्सची जी स्किन असते ती कशी असते, ही आपली स्किन अशी कुठे पिंपल्स, कुठे डाग, कुठे धब्बे, कुठं पिगमेंट, कुठं ब्राऊन स्पॉट्स किंवा सननी टॅन झालेली, बर्न झालेली स्किन, अशी आपली स्किन टेक्स्चरमध्ये असते. तर प्रत्येकाला आवडते की ती ग्लास स्किन कशी दिसावी आणि चेहऱ्यावरती दागधब्बे तर असू हे होतच आहे, चालतच आहे, सर्वांनाच प्रॉब्लेम येत आहे. पण त्यापेक्षाही महत्त्वाचं आहे की आपल्या स्किनवर ग्लो कसा दिसेल आणि तो दिवसभर कसा टिकून. आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत आणि या घरगुती काही मी टिप्स आणि थोडंसं तुम्हाला त्याबद्दल सांगणार आहे. सकाळी आंघोळ केल्यानंतर जो आपल्या चेहऱ्यावर जी फ्रेशनेस येते आणि जे म्हणजे हायड्रेट स्किन असते आपली पाण्याने, जेव्हा आपण वॉश करतो चेहरा तेव्हा काही फेस वॉश केल्यावर, सोपने वॉश केल्यावर, तर जी स्किन आपली हायड्रेट असते तशी स्किन आपली दिवसभर राहत नाही. फक्त मॉर्निंगमध्ये बऱ्याच जणांची स्किन एक छान दिसते आणि नंतर थोडं थोडं स्किनवरचं आपल्या हायड्रेशन कमी होतं आणि स्किन आपली एकदम वृक्ष व ऑइली व ब्लॅक स्किन दिसायला लागते. अशी बऱ्याच जणांची प्रॉब्लेम आहे. तर थोडेफार असे काही आपण जर फेशियल तर आपण आवर्जून केलंच पाहिजे. महिन्याला तर फेशियल तर एक 25-30च्या नंतर तर फेशियलची सर्वांना आवर्जून गरज असते, लेडीज महिलांना. तर तुम्ही फेशियल करावेच, कारण की त्यामध्ये स्किन आपली व्यवस्थित एक्सफोलिएट होते, स्किनवरची डेड स्किन निघून जाते. हे तर सगळ्याला माहीतच आहे. एक्सेस ऑइल कमी करतं व स्किनमध्ये आपल्या त्वचेचा पोत सुधारतो, छानपैकी स्किन आपली ग्लो करते व तसंच आपल्याला सुरकुत्यापासून वेळे अगोदर जे सुरकुत्या स्किनवर आपल्या येत असतात ते आपले कमी होतात आणि स्किन आपली तजेल व तरुण दिसायला मदत होते. तर आता आपण घरचा उपाय म्हटलं तर हा डब्बा जो तुम्हाला दिसत आहे संपत आला आहे. मी हे माझ्या पार्लरमध्ये पण बऱ्याच लेडीजना व मुलींना, महिलांना सांगत असते की तुम्ही हे घरची थोडीशी जी असते आपली घरी तुम्ही थोडंसं असं ट्राय करत जा, कारण की यामुळे स्किन आपली डेड स्किन निघून जाते आणि आपली स्किन छान तजेल व चमकदार दिसायला मदत होते. तर हे आहे आपलं सर्वांच्या आवडीचा तांदूळ. तांदूळ म्हणलं की सगळ्यांना खिचडी भात आठवते, पण या तांदळाचे तेवढेच विशेष महत्त्व आहे. ते आपल्या स्किनसाठी खूप बेनिफिट्स आहेत, कारण की तांदळामध्ये जे स्क्रबिंग एक मस्त आणि विदाऊट आपल्याला कोणतेही साईड इफेक्ट न होता याचा आपल्याला स्क्रबिंगसाठी खूप छान उपयोग करता येतो. आपण अंघोळीच्या आधी म्हणजे मी पर्सनली स्वतः यूज करते, माझ्या मुलींना वगैरे पण हे वापरण्यासाठी मी सांगते आणि त्यांनी पण यूज करतात. तर बऱ्याच जणांना स्किनवर इथे ही टॅनिंग अशी होते व स्किनवर हे मस्से किंवा ब्लॅक टॅनिंग होण्याची प्रॉब्लेम खूप असते. जास्त करून ज्यांचं जे एक्स्ट्रा वेट वगैरे ज्यांचं जास्त गेन व्हायला त्यांच्यासाठी तर खूपच हे प्रॉब्लेम येतात की स्किन आपली खूप टॅन होते, ब्लॅक होते. त्यामुळे आपण जे सोप यूज करतो, आपलं रेग्युलर जे सोप आहे अंघोळीचा, त्याने काहीच फरक पडत नाही. थोड्या वेळापुरतं थोडंसं पांढरट दिसतं, मग नंतर जशाच तसं होतं. ॲक्च्युली हे ड्रायनेसमुळं पण होतं. मग आपण अशामध्ये तांदळाचं हे जे पावडर आहे हे तुम्ही खूप छान, हे तांदूळ मी असा मस्तपैकी आपला रेशनचा तांदूळ असो किंवा कुठलाही तुम्ही तांदूळ, खास करून जो जाड असतो आपला रेशनचा तांदूळ येतो तो तांदूळ घ्यायचा. त्याला थोडंसं मी पाण्याने एकदा वॉश करून घेतलं आहे आणि ह्याला थोडंसं सुकवून घेतलं आहे. परत नंतर याचं मी पावडर करून ठेवले, कारण की रोजच्या रोज आपण एवढे तांदूळ भिजवणं, वाटणं, चेहऱ्याला लावणं पॉसिबल नसतं. प्रत्येकाचंच आता सगळ्यांचं शेड्यूल बिझी झालेलं आहे, कुणालाही वेळ नसतो. त्यामुळे तुम्ही अशी एकदा ही पावडर करून ठेवा. आणि याचं यूज कसं करायचं की अंघोळीच्या अगोदर आपण कामं वगैरे करत असताना, जी फारशी कामं आपली असतात तेव्हा अंघोळीच्या अगोदर थोडं एक 5 मिनिटाचा वेळ देऊन तुम्ही चेहऱ्याला, मानेभोवती आणि तुमच्या हातावर सुद्धा तुम्ही हे फक्त याच्यामध्ये रोज वॉटर किंवा पाणी मिक्स करून तुम्ही हे लावायचं आहे आणि तसंच थोडा वेळ राहू द्यायचं. एक 2-4 मिनिटातच हे सुकून जातं. आणि मग अंघोळ करताना लक्षात ठेवा, जे पिंपल्स आहेत त्यांना जास्त हे मी यूज करू नका, कारण की पिंपल्स असलेल्या स्किनला हे थोडंसं स्क्रबिंगचं काम करतं आणि ते थोडंसं हार्ड पण असतं. म्हणून तुम्ही जास्त जर घासून हे केलं तर ते पिंपल्स अजून तुम्हाला जास्त उभारून येण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही हे थोडं अवॉइड करा. जरी लावलं तर लगेच धुवून टाका, फक्त रब करू नका घासून किंवा चेहऱ्याला जास्त मसाज करून हे तुम्ही करू नका. तर मी आता हे कसं यूज करायचं तुम्हाला सांगते.
तर बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने स्किनवरची माझ्या पूर्ण डेड स्किन निघून गेली आणि एकदम स्किन क्लिअर आणि ब्राईट दिसत आहे. तर मी हे सकाळी अंघोळीच्या आधी आठवड्यातून 1-2 वेळेस यूज करते. आणि जर तुम्हाला वेळ भेटत नसेल तर जास्त तर हे नाईटलाच यूज केलेलं चांगलं असतं, कारण की आपण दिवसभर बाहेर फिरतो आणि जाणं येणं कुठं होतं, त्यामुळं स्किनवर खूप धूळ आणि टॅनिंग होते. त्यामुळे तुम्ही रात्रीच्या वेळेला जर यूज केलं तर खूप छान रिझल्ट मिळणार आहेत. आणि मॉइश्चरायझर स्किप करायचं नाही आहे. तुमच्या आवडीचं कोणतंही मॉइश्चरायझर यूज करा. जर तुम्हाला आयडिया नसेल की आपल्या स्किनवर कोणतं सूट होतं काय नाही माहीत नसेल तर तुम्ही सरळ ॲलोवेरा जेलसुद्धा यूज करू शकता. ते ऑल स्किन टाईप जातं आणि घरची फ्रेश ॲलोवेरा असेल तर खूपच बेटर. छानपैकी असं स्क्रब मसाज करून तुम्ही ही ॲलोवेरा जेल लावून मस्त नाईटला झोपून जायचं. खूप छान रिझल्ट मिळतो आणि स्किन हायड्रेट राहायला मदत होते. सनस्क्रीन तर मस्त आहे, कारण की तुम्ही उन्हात बाहेर कुठं जात असाल, दिवसभर कुठं जास्त उन्हात कामं असतील तुमची, तर सनस्क्रीन तर तुम्हाला यूज करणं जरुरी आहे. नाईटला तुम्ही सिरम मॉइश्चरायझर यूज करा आणि त्यासोबत हे आठवड्यातून एकदा हा स्क्रब यूज करा. खूप छान रिझल्ट मिळतात. तर कसं वाटला तुम्हाला हा घरगुती उपाय छोटासा? आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की बघा. चला कमेंट करा, सांगा. टाटा, बाय बाय, नमस्कार.